अतिमुसळधार पावसात पर्यटकांचा देवकुंड धबधब्याकडे जातानाचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. प्रांताधिकारी संदीपान सानप यांच्या आदेशाला केराची टोपली. पैसा कमावण्याच्या नादात स्थानिकांचा पर्यटकांच्या जीवाशी खेळ. पोलिसांची बघ्याची भूमिका. माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधबा आता प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांसाठी थेट मृत्यूचा सापळा बनत चाललाय. एकीकडे हवामान खात्यानं 2 ते 4 जुलै दरम्यान रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर 5, 6, 7 तारखेला आपण पाहिलेच, नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्या होत्या. इतकंच नाही तर देवकुंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखली दरड कोसळून रस्ता बंद होता. परंतु या सर्व प्रकारात देखील स्थानिकांनी पैसा कमावण्याच्या नादात पर्यटकांच्या जीवाशी खेळ खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय. हा व्हिडिओ जरा बघा. इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरील हा व्हिडिओ आहे. 5 जुलैचा देवकुंडकडे जाणाऱ्या या ओहळ्यातून हे पर्यटक जीवघेणा प्रवास करीत आहेत. याच पाण्याच्या प्रवाहातून एखादा वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोणाला धरणार? स्थानिकांना की प्रशासनाला, ज्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी कलम 163 नावापुरता लागू केला? देवकुंड धबधब्यावर पर्यटकांची बेफाम हुल्लडबाजी आणि अनधिकृत गर्दी राजरोसपणे सुरू असताना आता प्रशासनाचे नियम कुठे? पोलीस कुठे आहेत? की कोणाच्या तरी दबावाखाली प्रशासन उघड्या डोळ्यांनी मृत्यूचे तांडव घडण्याची वाट बघतंय? असा प्रश्न उपस्थित होतय.